राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. चिकन थाळी बरोबर भाकर मागितली असता वेटरने सांगितलं भाकरीचा वेगळा चार्ज लागेल. त्याचा राग आल्याने आरोपींनी वेटर व हॉटेल मालकाला शिवीगाळ करून फायटर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी फॅक्टरी येथे 6 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. अजित रावसाहेब वने वय वर्ष 29 हे राहुरी तालुक्यातील गणे गाव येथे राहत असून त्यांचा राहुरी फॅक्टरी परिसरात वाणीमाळा येथे हॉटेल वने पाटील नावाचं हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये मयूर जगन्नाथ वाघ हे वेटर म्हणून काम करतात. 6 एप्रिल रोजी रात्री 10:15 वाजेच्या सुमारास वने यांच्या हॉटेलमध्ये आरोपी अक्षय मुसमाडे व जयेश पाटोळे हे दोघे जेवण करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी 2 चिकन थाळी घेऊन नंतर एक भाकर मागितली. तेव्हा वेटर मयूर त्यांना म्हणाला की भाकरीचा वेगळा चार्ज लागेल. असं म्हणाल्याचा राग आल्याने त्यांनी वेटरला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तेथून निघून गेले. थोड्या वेळाने ते दोघे इतर आरोपींना घेऊन पुन्हा हॉटेलमध्ये गेले. तेव्हा आरोपींनी हॉटेल मालक अजित वने व वेटर मयूर वाघ या दोघांना शिवीगाळ दमदाटी करून फायटर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर हॉटेलमधील सामानाची तोडफोड करून नुकसान केलं. वेटर मयूर वाघ याला म्हणाले, तू फॅक्टरीवर दिसल्यावर तुला जिवे मारून टाकीन अशी जिवे मारण्याची धमकी दिली. अजित रावसाहेब वने यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय मुसमाडे राहणार देवळाली प्रवरा, जयेश पाटोळे, शंतनू नालकर दोघे राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी, सलीम शेख तसेच 2 अनोळखी इसम अशा एकूण 6 जणांवर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.